वरदान ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पैठणनिवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत रोहिदास महाराज श्री संत सावता महाराज सद्गुरु जोग महाराज श्री संत श्याम महाराज अगस्त्य मुनी महाराज जम्बदेव भगवान विश्वगुरु निवृत्तीनाथ आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध कर हित ते करावे देवाचे चिंत करुणिया मन शुद्ध भावे किंबहुना एकवीर सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध कर तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय पार शिकवावे करा काय पार शिकवावे तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करुणिया मन शुद्ध भावे हित ते करावे देवाचे आपुलाले चित्त शुद्ध करा सकळांच्या पाया माझे दंडवत नका करुणाश आयुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत पंढरीच्या देवराया
पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया श्री ज्ञानदेवा चरणी मस्तका सुदेवा सरज लोकाभिराम मरणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुतीनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका मृदंग श्रुती देखा मृदंग श्रुती श्रोते देखा मृदंग श्रोते देखा दया माझ दंडवाबा दया माझ दंडवाबा दया माझ प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू दया भोजली आदरे पांडुरंगे विमानस्थ केली प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागिती दिव्य लोकासनेली आता हृदय हे आपुली चौपाळून या बलीवरी बैसौ पावले श्री गुरूंची जयांची केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कार होण्याता आता तरी पुढ्याचे उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवी करता निवडलेला अभंग किंबहुना माथोर सज्जन मायबापांच्या सेवी करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ जीव मान्य संत संत मान्य संत देव मान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा साकोरेकर आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप कोणाचा तुकोबारायांचा तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का ऐकता का माय तुकोबारायांचा निरोप आहे तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे साकोरेकर कीर्तन हे काही टाइमपास वगैरे नाही हा मग कीर्तन एक पवित्र साधन आहे मग कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं जरा ऐकूया थोडा स्वराचा आवाज कमी कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादव
तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. साकोरेकर, आलेली सर्व साधक मंडळी, पाहुणे मंडळी, कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं. त्या गायनातून, त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, आलेली सर्व पाहुणे मंडळी, दादा मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो. श्री महाराजही आपल्याशी जरा जबाबदारीने बोलतात, म्हणून मी तुमच्याशी जरा जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात, साकोरेकर गडे हो, कीर्तन हे टाइमपास नाही हो, जरा श्री महाराजांची भाषा ऐकूया आपण. काय हो? कीर्तन सांग, कीर्तन सांग, अंग हरी रूप ओ अंग हरी रूप ओ अंग हरी रूप कीर्तन सांग कीर्तन सांग ओ अंग हरी रूप ओ अंग हरी रूप ओ अंग हरी रूप कीर्तन सांग कीर्तन सांग ओ अंग हरी रूप महाराज म्हणतात, कीर्तन सांग होय अंग हरिरूप. ऐका ना, महाराज म्हणतात, गडेव माणसाला जिथं हरिरूप होता येतं, जिथे हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काय होतसे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देव ऐसा महाराज. मग काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे श्री महाराजांचा. महाराज म्हणतात, साकोरेकर ऐका जरा, विद्यार्थी मंडळी लक्षपूर्वक ऐका. हे आयुष्य मिळालं पुन्हा मिळणार नाही आपल्याला. मग मिळालेल्या आयुष्याचा नाश होणे याच्याकरता तुकोबारायांचा आग्रह घडे. आता तरी पुढे आजी उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हे बाबा, आयुष्याचा नाश होणे याच्याकरता सकाळांच्या पाया, सगळ्यांच्याच पाया पडतो. ज्याच्या गळ्यात माळी आहे, ज्याच्या गळ्यात नाही माळी, जो भजन करत नाही, जो भजनही करतो, बाबा हो एक काम करा, सकाळांच्या पाया माझे दंडवत. मी तुम्हाला दंडवत करतो. काय हो तुकोबाराय, आपुलाले चित्त शुद्ध करा. आलेल्या साधकांचा प्रश्न आहे, का हो महाराज ते चित्त तरी कशाने शुद्ध होईल. हित ते करावे देवाचे चिंतन. जीवनामध्ये भगवत साधना घडावी, चिंतन घडावं परमेश्वराचं. ती कशी करायची. करोण या मन शुद्ध भावे किंबहुना एक वेद. आणि बस तुकोबाराय सांगतात, असाच व्यापार करा ज्या व्यापारातून आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त होईल. याच्या पलीकडे काय शिकवायचं. महाराज म्हणतात, तुका म्हणे लाभ होयतो व्यापार करा काय पार शिकवावे. जेवढा अभंग सरळ ताकदीनं ऐकलं तेवढं रिटर्न ऐकायचं बरं का. अभंगावर तेवढं भले प्रेमच करायचं पाठ करताना. ऐका जरा. करा काय पार शिकवावे, तुका म्हणे लाभ होयतो व्यापार. करोण या मन शुद्ध व्हावे, हित ते करावे देवाचे चिंतन. आपुलाले चित्त शुद्ध करा, सकाळांच्या पाया माझे दंडवत. नका करुणाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा, काय निमित्त आहे आजच्या कीर्तन सेवेचं सगळ्यांना माहीत आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. 24 वर्षापूर्वी या मृत्यूलोकाला, या इहलोकाला सोडून ज्यांना 24 वर्ष पूर्ण झाली, हे 24वे पुण्यस्मरण आहे. कैलासवासी उत्तम रामा सुलाने 24 वर्षापूर्वी 5 मुलांचा आणि एका मुलीचा बाप जाऊन 24 वर्ष झाली. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना साकोरेकर. त्या मुलीला विचारा, आज 24 वर्ष झाली. त्या 5 मुलांना विचारा, गेली 24 वर्ष झाली, अशी एखादी रात्र गेली नसेल, असा एखादा दिवस गेला नसेल का त्यांना वडिलांची आठवण झाली नसेल म्हणून. वडिलांचा आधार निघून गेल्याच्या नंतर आईचं छत्र होतं. गेली 3 वर्ष झाली.
ज्या माऊलीनं खांद्याला खांदा लावून संसार थाटला उत्तमरावा बरोबर, सावित्रीबाई. सावित्रीबाईचं हे तिसरं पुण्यस्मरण झाले. निस्वार्थ प्रेम करणारा बाप, निस्वार्थ प्रेम करणारी आई या जगातून निघून गेल्याच्या नंतर किती दुःख असतं. अत्यंत मोठा परिवार आहे हा सुलानी परिवार. दादांचे 5 मुलं आहेत. आदरणीय अर्जुनराव, बाजीरावराव, वकील साहेब, आपण आदरणीय आमचे समाधानराव, आदरणीय राजूभाऊ, आदरणीय बापूभाऊ, अनेक मुलगी सौभाग्यवती, सुमंत आयरे, हा संपूर्ण परिवार. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय हरिभक्त आमचे बाळाभाऊ तथा आदरणीय श्रावण महाराज बनाळे यांच्या माध्यमातून आलेला सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथे करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ, मृदंग सेवक, मृदंग विश्वातले एक अत्यंत गुंचीचं नाव, गोड नाव या नांदगाव तालुक्याचं भूषण. काही काळ आमचा संगतीचा जीवन प्रवास सोबत गेला. आदरणीय मृदंग सेवक नंदकिशोर महाराज दौंड, श्री महाराजांना दंडवत करत एकदा जोरदार टाळी होती श्री महाराजांकरता. या ठिकाणी भजनातलं वैभव या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन सम्राट, अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज. संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे, कन्नड नावाचा तालुका आहे. त्या कन्नड तालुक्यातील अत्यंत एक गरीब कुटुंबात जन्म घेऊन ज्ञानोबरांच्या कृपेनं महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजाचा परिचय आदरणीय हरिभक्तपरायण महेश महाराज विदाते श्री महाराजांना दंडवत करतो. जोरदार टाळी वाजवा. भजन सम्राट, अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज, अत्यंत गोड कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण आमचे राम महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. माझ्या नंद महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही सगळी साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना दंडवत करतो. अत्यंत गोड साऊंड आहे. महाराष्ट्रामध्ये अशी काही नावाला उदयाला आलेली साऊंड आहे. त्यामध्ये एक नाव अत्यंत गोड, रामरत्न साऊंड सिस्टीमचे मालक आदरणीय आमचे ऋतिक दादा, माझ्या दादालाही दंडवत आहे. यूट्यूब चॅनलचे मालक, तुम्हालाही दंडवत करतो. नावही गोडे, ज्ञानियांची माऊली या यूट्यूब चॅनलचे मालक माझ्या दादालाही दंडवत आहे. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि म्हणून पूज्य श्री दादांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून गेली 24 वर्ष पूर्ण झाली. मी बोलून गेलो. दादा निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला की किती संकट आली, किती दुःख आलं. आज अरे 24 वर्षे गेली, एखादी रात्र गेली नसेल, असा एखादा दिवस गेला नसेल, त्यांना वडिलांची आठवण झाली नसेल. का आमच्या वडिलांची आठवण करायची? ऐका जरा. त्या फोटोकडं पाहिलं की त्या 5 मुलांना आठवेल की आमच्या बापानं किती कष्टाचं जीवन जगलं, आमच्या बापाने किती गोड संस्कार दिले, सावित्रीबाईने किती गोड संस्कार दिले आमच्यावरती. आज 5ही भावांचं कुटुंब एकत्र आहे. जरा टाळी वाजवा त्या परिवाराकरता. काहीतरी कार्य घेऊन यावं जन्माला आल्याच्या नंतर. या शाळेला, या विद्यार्थ्यांना, या बहिणींना, या भावांना बसण्याकरता चांगली जागा मिळावी. वा, 7 लाख रुपयाचं वर सभा मंडप दिला. जरा टाळी वाजवा त्या परिवाराकरता. मस्त. वर्षभरातली अशी बरीच कार्यक्रम असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, जी असेल ती सेवा त्यांच्या भाग्यानं आलीत. ही सगळी पुण्य तुमच्या मायबापाची बरं का. 5 भावांना ऐका जरा. आईनं गोड संस्कार दिले, बापाने गोड संस्कार दिले. आता ऐका जरा, तुकोबरायचं एक गोड प्रमाण सांगायचं बरं का. असा एखादा परिचय राहू द्या. चाकोरेकर, आपल्या बापानं जर गरिबी भोगलेली असेल, मुलगा म्हणून जन्माला आलो तर जबाबदारी बरं का. तुकोबरायचं गोड प्रमाण. मायबापाच्या पोटी मुलगी म्हणून जन्माला आलो, मुलीची जबाबदारी, मुलाची जबाबदारी. काय जबाबदारी? भले आपला बाप गरीब असू द्या, आपला बाप श्रीमंत असू द्या, मला माहिती नाही. गरीब जरी असला तर पोराचं कर्तव्य, पोरीचं कर्तव्य वाढवी महत्व वडिलांचे. वाढवी
चाकोरे कर, जीवनात कोणाचं वाईट नका करू, जीवनात कोणाचं वाईट नका करू. पण एक काम केल्याशिवाय राहू नका. वाढवी महत्व वडिलांची, शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट. या पाची लेकरांक या सुमंताईकडे पाहिल्याच्या नंतर खरी तर परिचय त्यांचा होतो. अहो कोणाचा पोरगा आहे, कोणाची मुलगी हो, उत्तमरावांची कन्या आहे बरं का. हे जे कार्य चाललं हे उत्तमरावांच्या पोरांचं कार्य चाललं. हा बापाच्या नावाचा परिचय असावा, एखादा परिचय असा आपल्या बापाचा, आपल्या आईचा. का हो, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली परवंडी वाळवणी. एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे वागवून बार खांदी. मोठ्या मुलानं सांगावं, बाबा आमच्या बापानं फार गरिबी भोगली. जरा दोन ओळी लिहितो तो कवी, जरा त्या गरीब बापाबद्दल जरा काय म्हणणं आहे त्याचं वालं. बाप कष्टाचा काबाडी, मुसमळ्यात तोडतो या. भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. खमीज खवाटी पाटलेल, सुई दोऱ्यानं शिवलेल. माझ्या बापाच्या धोत्राला सदा ती गाळ जोडलेल. हा गरीब बापाचा परिचय. काय हो, आली जत्रा गावाची, बाप बाजारला जायाचा. ऐका बरं का पोरीनो ऐका रे. तो कवी जरा मत मांडतोय आपल्या बापाचं. माझी विनंती पोरांनो ऐका रे. शाळेमध्ये शिकायचं असताना तुम्ही सगळे कळतंय आता तुम्हाला सगळे. आपल्या बापाला कधी म्हणू नका काय केलं आमच्या करता. पोरीनं आपल्या बापाला कधीच म्हणू नका काय केलं आमच्या करता. एका वेळेला बाप सगळ्यांचा अपमान करू शकतो, पण एका व्यक्तीचा अपमान कधीच करू शकत नाही तो बाप. पण म्हणू नका. कधी कधी रस्त्यानं फिरणारे बाप असतात, ते फुकट नाही रस्त्यानं फिरत, त्यांना कधी कधी विचार फिरवतात माणसाला. 10वीला गेलेली मुलगी आहे बापाची. पोरीनं सांगितलं, बाबा आता कॉलेज भरलं माझं, 11वीला चालले ना मी आता, मला 1000 रुपये लागतात ड्रेसला. बापानं सांगितलं, पोरी आपली गरिबी ना मी देतो, पण मला हप्ताभर कामाला जावं लागेल. नाकार देत नाही पोरांना पोरीनं आपला बाप कधी. पोरीनं म्हणावं, बाबा मग आमच्याकरता काही नाही केलं का हो, तरी बापाला काही वाटलं नाही. पोरानं सांगितलं, बाबा आता मी 12वीला गेलो, हो हो 1000 रुपये लागतात मला बूट घेण्याकरता, देतो पोरा, पण हप्ताभर कामाला जावं लागेल. पोराने सांगितलं, बाबा मग आमच्याकरता काही नाही केलं का हो, तरी बापाला काही वाटलं नाही. आता ऐका बरं का माय, खांद्याला खांदा लावून संसारात टाकला ज्या माऊलीनं. पोरांची आई आली आणि पोरांच्या आईनं सांगितलं, पोरांनो ज्यानं माझ्याकरता काय नाही केलं तो तुमच्याकरता काय करेल. आता खचला तो, आता खचला. म्हणून ताई, आपल्या घरातला पती कसा असो, पण त्याच्या घरात दोन्ही सुना आहे, दोन्ही मुलं आहे, कधी अपमान करू नका आपल्या नवऱ्याचा. ज्या माऊलीचा नवरा तरुणपणात निघून गेला ना, तिला विचारा पती गेल्याच्या नंतर किती निराधार जीवन बनतं. आपल्या नवऱ्याचा अपमान कधीच करू नका ताई. आपण दिवसभर घरी कामधंदा करतो, सायंकाळ झाली का तो बिचारा पैसे घेऊन येतो, त्याच्या जीवाला माहिती तो पैसे कसे असतो म्हणा आहे तोपर्यंत. त्याला म्हणा, कोणी स्वाभिमानानं सांगा, अहो माझे मालक, माझ्या मालकासारखा मालक परत मला कोण्या जन्मात भेटणार नाही, असं स्वाभिमानानं सांगा. आपला नवऱ्याचा परिचय लय गोड द्या समाजाला. वाईट परिचय कधीच देऊ नका, कधीच नाही. भला है बुरा है जैसा भी है, मेरा पति मेरा देवता है. भला है बुरा है जैसा भी है, मेरा पति मेरा देवता है. मेरा पति मेरा देवता है, मेरा पति मेरा देवता है. भला है बुरा है जैसा भी है, मेरा पती मेरा देवता. गोड पतीचा परिचय द्या ताई.
जो प्रसन्न राहील. घरात आल्यात ना, हसा त्याच्याशी जरा, 2 शब्द प्रेमाने बोला, त्याला दुसरं काही नाही लागेल. ऐका जरा, द्या बापाचा परिचय असा एखादा छान. पोरांनो एखादा परिचय असा द्या. अरे गरीब बापाचा पोरगा PSI झाला, लय आनंद होतो त्या बापाला. पुत्राच्या विजयी पिता संतोष येतच आहे. तो बाप कपड्याचा नाही विचार करत. झाला या नांदगाव तालुक्यातला एक PSI अधिकारी झाला, गरीब बापाचा पोरगा, गरीब आईचा पोरगा. अख्ख्या तालुक्याला बातमी कळाली, परिसराला बातमी कळाली, मायबापाला कळालं. 10 दिवसानं पोरगं येणार होतं नांदगाव तालुक्यामध्ये. जिकडं तिकडं परिचय, चर्चा पोराची. ज्या दिवशी येणार 100 पोरं घेण्याकरता जाणार होती त्याला. कोणीतरी म्हणावं, आई आज पोरगं येणार आहे, PSI झालं ग तुझं, चांगलं पातळ घाल. फाटले नाही ना ग पातळ. कोणीतरी म्हणावं, काका पोरगा PSI झाला हो तुमचा, चांगले कपडे घाला हो काका अंगावर, पोरगं येणार आहे तुमचं वालं, PSI झालं. आता ऐका, बापानं दिलेलं उत्तर आहे त्या गावाला. गावकरी पोरांनो, आम्ही फार गरिबी भोगलेली माणसं आहे, आम्ही काळ्या आईची सेवा करणारी माणसं आहे. आमच्या कपड्याला नाही किंमत रे. भले आमच्या अंगावरलं फाटलेलं कपडे असेल, पण आमची काय चीज आहे, आमची काय किंमत आहे, आमच्या पोरांना अख्ख्या तालुक्याला दाखवून दिली रे पोरांनो. हा, असं एखादा परिचय असू द्या. असू द्या आपल्या बापाच्या चेहऱ्यावर असू द्या आपल्या आईच्या चेहऱ्यावर असू. वाढवे महत्व वडिलांचे, शांतीरूपी नवे कोणाचा वाईट. फार गरिबी भोगलेली आपल्या मायबापानं, म्हणून फार तळमळ आहे त्यांची वाली. गेली 24 वर्ष झाली दर वर्षाला कीर्तनकार, रामायणाचार्य गुरुबरे रामराव महाराज ढोक, पुरुषोत्तम महाराज पाटील, सगळी महाराज मंडळी येऊन गेली. 24 वर्ष झाली. चला ऐका जरा, थोडीशी अभंगाची भूमिका मांडतो आणि थांबतो. रात्री बारामतीला होतो मी, 4 वाजता घरी आलेलो आहे. तेवढ्यात बाळाभाऊचा फोन, 9:30 वाजताच्या बरं का महाराज. मी बरोबर 10 वाजता आलो, पण त्याने कार्यक्रम नियोजित ठेवलेला होता, उशीर झाला. मी 12:30च्या पुढे 1 मिनिटही जाणार नाही. खरं तर आपली वेळ होती 10 ते 12, पण उशीर सुरू झाल्यामुळे फक्त 12:30. हे मनुष्य जीवन मिळालं, पुन्हा मिळणार नाही आपल्याला, पुन्हा यायचं नाही येतं आपल्याला. हे कीर्तन लय लक्षपूर्वक ऐका. का बरं? ते एक दिवस जसे उत्तम दादा सावित्री आईच्या फोटोमध्ये जाऊन बसलेत का, एक दिवस त्या फोटोत आपल्याला जायचंय, म्हणून लय लक्षपूर्वक कीर्तन ऐका. का हो? इथं जन्म झाला की मरावंच लागतं. जरा ज्ञानोबरांची भाषा आहे, ऐकूया जरा. कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. का हो? इथं भलं करणारी फक्त संत आहे बरं का. बोला ज्ञानोबरांशी. का हो? आम्हाला ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल? आता जरा जनाबाईचा पुरावा घेतो, बोला बरं का माझ्याशी, बोला सगळे बोला. मला बोलावं लागतं कीर्तनात. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं, वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडावा. आता जरा जनाबाईचा पुरावा देतो. जनाबाई सांगते, आकाई तुम्हाला जर ज्ञानेश्वरी वाचता येत असेल तर स्वतःला खूप भाग्यवान समजा. नसेल येत तर तुमच्या घरामध्ये आज तुमची मुलगी इंग्लिश बोलते ताई, बोलते ना, तुमची मुलगी जर इंग्लिशमध्ये बोलू शकते ताई, तर तुमच्या मुलीला मराठीतल्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतल्या 5 ओव्या वाचणं काही जड जाणार नाही. सांगा तुमच्या लेकीला, पोरीला, पोरी तू भाग्यवानी बाई, तुला शिक्षणाचं हे फळ मिळालं, चांगले दिवस आहे बाई. आमच्या मायबापाची फार गरिबी होती, आम्हाला शिक्षण घेता नाही आलं, अडाणी राहिलो आम्ही बाई, आम्हाला वाचता येत नाही. मग ज्ञानोबरांचा ग्रंथ उघड ग माय आणि जरा मोठ्याने वाच 5 ओव्या ज्ञानोबरांच्या. सांगा तुमच्या लेकीला. जनाबाई सांगते म्हणून बरं का, सांगा तुमच्या लेकीला, पोरी वाच ग बाई जरा मोठ्यानं, ऐकू दे या कानांना जरा ज्ञानोबरांचे शब्द. 30 मुलगी लग्नाच्या वयात आली तर तिला सासरी जाताना सांगा, बाई रोज माहेरात 5 ओव्या वाचायची ना, आता सासरी गेली ना, चालली आता नांदायला बाई, थोडा सासुरवास सहन कर ग. पण स्नान झालं, देवाची पूजा झाली का ज्ञानोबरांच्या 5 ओव्या वाचल्याशिवाय संसाराला सुरुवात नको करू. सांगा तुमच्या लेकीला, असं सांगाल का? असं सांगा. ऐकता का साकोरेकर? ज्ञानेश्वरी वाचणारी जर सून भेटली तर तुम्ही स्वतःला लय भाग्यवान समजा.
कारण ज्ञानेश्वरी वाचणारी भेटल ना भेटल मला माहिती नाही, पण नाचणारी सून लवकर भेटल तुम्हाला. कारण आता पोरगी आता स्टेजवरच नाचत यायला लागली नवरी. हे गॉगल आपली संस्कृती नाही ती. या जुन्या अरे सासऱ्याचा धाक असावा, सासूचा धाक असावा. मोठी मोठी माणसे तुमच्या लेकीला सांगा बाई ती नाचणं चांगलं नाही ग, स्टेजवर नाचत नाचत येणं चांगलं नाही. ज्ञानेश्वरी वाचणारी सून जर भेटली तर स्वतःला भाग्यवान समजा. सांगा तुमच्या मुलाला, नातवाला सांगा, ए राजा उघड ज्ञानोबरांचा ग्रंथ आणि वाच जरा 5 ओव्या, ऐकू दे माझ्या कानांना. जनाबाई सांगते वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान हो या ज्ञानाशी आईचा वर त्या टिकेशी. आता शेवटचं चरण निघतं गोडे, ऐकतात आई नाही दादा. जनाबाई सांगते जो साधक ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचेल, जी माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचेल, जनी त्याशी लोटांगणी, जनी त्याशी लोटांगणी, जनी त्याची लोकांगणी, जनी त्याची वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. कशी वाचावी ज्ञानेश्वरी? भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. ज्ञानेश्वरी वाचता 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 एखादा ववीचा अनुभव यावा. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. अनुभव यावा त्या ओवीचा. चला बोलूया आपण ज्ञानोबरांशी. ज्ञानोबराय सांगतात तिथं जन्म झाला की मरावं लागतं. उपज येते नासी, नासिले ते पुनरुपी दिसी, ही घटिका यंत्र जैसी परिभ्रमेगा. ज्ञानोबराय सांगतात जे उपजत आहे त्याचा एक नाही दिवस नाश होणारे. जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. का हो ज्ञानोबराया, हे खरंय. जन्म झाला की मरावं लागतं. अहो पण पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं हे दुःख कमी आहे का? मग आम्ही कशा करता आलो जरा परिचय द्या ना. ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावालिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, नामनो धनंजया जिया परी. आपलं गाव साकुरा नाही, नांदगाव नाही. मग ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावालिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या. जीवाला 2 सोहळे, एक सोहळा आहे जन्माचा, दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. ज्ञानोबरांच्या भाषेत उत्तमराव दादांचा आणि सावित्रीबाईंचे दोन्ही सोहळे झाले. जन्माचाही झाला आणि मृत्यूचाही झाला. इथं बसलेली सर्वच ऐका जरा, बोला माझ्याशी. आपला सर्वांचाच एक सोहळा झालेला आहे. बोला आता, सांगितलं मी. कोणता? जन्माचा. बोला आता कोणता? हे पोरांनो कोणता रे? जन्माचा. कोणता? जन्माचा. कारण त्याला गुरुजी तसंच बोलतो ना ते. मग यांचा धाका कमी असतो का? हे लय खतरनाक. गुरुजी जेवढे शिकवताना थकत नसेल तेवढे याला वळताना थकून जातात. सुखानं झोप लागती. हे नंदू महाराजांना गुरुजीला विचारा या लेकरांचा परिचय. अहो लय खतरनाक. हे आपल्याला वाटतं. अहो कोरोनाच्या काळात आपल्याला 2 लय जड झाले होते. 2 म्हणजे असं वाटलं कधी शाळा भरतील. चला चला चला, एक सोहळा झालाय जन्माचा. कोणता? वा, आता जमला. आता तुम्ही बोलायला लागले. आणि दुसरा सोहळा होणार आहे. तुम्ही घाबरता का सांगायला? मृत्यूचा. मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही, मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही का घाबरायचं नाही? तुम्ही फक्त एवढंच डोक्यात ठेवायचं, सांगणारं पण जाणार आहे. आता बरं वाटलं का? पाहतं मला जरा. देहाच्या गावालिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, नामनो धनंजया जिया परी. पण पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं. नाथ महाराज म्हणतात ही एक व्याधी आहे. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. नाथ महाराज व्याधी शब्द नाही वापरत, फजिती, उपाधी. वा, जन्म जरा मरण व्याधी अवघी तुटली उपाधी. नाथ महाराज म्हणतात वा, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. मग का हो ज्ञानोबराया, पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं ही जन्म मृत्यूची अर्जार, ही चुकावता येईल का? पुढची होई पा. ज्ञानोबरा किती गोड बोलतात. ज्ञानोबराय सांगतात त्याच्या करतात आलो साकोरेकर. हा, तैशी येणेची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबवना इरजारे चिरा पडे. मग काय करावं आम्ही? पुढची ववी तरी जड जडू निवायला आणि ये भक्तीचे वाटेला, जिया पावशी अभ्यंगणेचे दाम माझी. त्या भक्तीच्या वाटेला लागावं आणि जे जन्म मरणाचं दुःख आहे, जे संकट आहे, त्याच्यातून मुक्तता व्हावी. वा वा, त्याच्यातून मुक्त व्हावं.
म्हणून आट्टा असानं म्हणावं, ए बाबांनो, ए मायबाप, उठा 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 की जी माय बाबा कैसी लागली से झोप, उठा उठा की जी माय बाबा कैसी लागली से झोप, उठा उठा किती माय बाप कैसी लागली झोप, उठा उठा किती माय बाप कैसी लागली झोप. जरा टाळी वाजवा मस्त पैकी, आनंद घ्या जरा मस्त सर्व, वारे वारे वारे. उठा 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 किती माय बाप कैसी लागली से झोप, उठा उठा किती माय बाप कैसी लागली से झोप, उठा किती माय बाप कैसी लागली झोप, उठा उठा किती माय बाप कैसी लागली झोप. हे हुजूर लावणीया सुखवाय वडी के पा, सुखवाय वडी के पा, हे हुजूर लावणीया सुखवाय के पा, सुखवाय वडी के हे हुजूर लावणीया सुखवाय वडी के पा, सुखवाय वडी के पा. हे हुजूर लावणीया सुखवाय के पा, सुखवाय वडी के पा. उठा 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 किती माय बाप कैसी लागली से झोप, उठा उठा किती माय बाप कैसी लागली से झोप, उठा उठा किती माय बाप कैसी लागली झोप, उठा उठा किती माय बाप कैसी लागली झोप. जरा टाळी वाजा आमच्या नंद महाराजांकडे बहुत बढिया. इथं एक एक पक वाजा भेटत नाही, आज दोन दोन आहे, गुरु शिष्य सोबतच आहे. वैभव महाराज आपल्या गावाचं वैभव. मी टाळी वाजवण्याचा का आग्रह करतो, रोज आग्रह करतो. चांगला मृदंग ऐकला की टाळी वाजवा, चांगले चाली ऐकल्या का टाळी वाजवा. मी का आग्रह करतो माहिती आहे का साकोरेकर, मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी कधी अपमान करणारा नाही. आणि इथं जो भेटेल त्याचा सन्मान करा, चांगलं म्हणा. म्हणा नंदू महाराज किती ज्ञानोबरांची कृपा आहे तुमच्यावर, किती गोड मृदंग वाजवता हो. वा वैभव महाराज किती गोड हात आहे तुमचा. वा महेश महाराज निवृत्ती राहायची किती तुमच्यावर कृपा आहे हो, किती गोड गाता. वा राम महाराज किती गोड गाता हो. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा बरं का, चांगलं म्हणण्याच्या भूमिकेत आयुष्य घालवा. नाही तर आपल्या पाठीमागं लय मोठा आजार लागलेला आहे साकुरे ग. शरीराचा कमी असा भयान आजार लागलेला आहे आपल्या पाठीमागं. कोणता आजार आहे? जळका. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं नाही, काय वाईट म्हणण्याच्या भूमिकेत आयुष्य घालवता गडे हो. आयुष्यातला शेवट कधी न कसा न काय होईल सांगता येत नाही. बाबे नेमकं चिंतन तरी काय आपणही करूया. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा म्हणे लाभ होय तो व्यापार. महाराज म्हणतात असा व्यापार करा ज्या व्यापारातून आपल्याला काहीतरी लाभ प्राप्त होईल. करा काय फार शिकवावे, सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध करा. एकदा